आत्ता बातमी ही राजकारणातून अत्यंत महत्त्वाची, ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, त्यांच्या युतीमुळे इकडे महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते का, दिल्लीत खलबतं सुरू आहेत का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। युतीच्या परिणामांबाबत शिंदेंनी दिल्लीत चर्चा केली असण्याची शक्यता आहे। महायुतीची डोकेदुखी आता ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा पालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती भाजपनं सुद्धा या संदर्भात खासगी संस्थांमार्फत केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाची माहिती शिंदेंना दिल्याचं समजतंय। महापालिका निवडणुका होईपर्यंत वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचे आदेश शिंदे सेनेच्या मंत्री आणि आमदारांना दिल्याची सुद्धा माहिती आहे। 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर इकडे परवाच्या रात्री एकनाथ शिंदे हे गुपचूप दिल्लीत पोहोचले। दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यातच ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महापालिकांवर काय परिणाम होईल याबाबत चर्चा झाल्याचं कळतंय। तर ठाकरे बंधूंच्या युतीचा पालिका निवडणुकीवरील परिणामांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे। ठाकरेंना लक्ष्य केल्यास हिंदी मतदार महायुती मागे उभे राहील का याबाबतही या दोघांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी कोणत्या पक्षाला सोबत घेता येईल, राज ठाकरेंचं मतपरिवर्तन करण्याची शक्यता कितपत आहे आणि महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायावर सुद्धा चर्चा झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।